नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय बातमी आणि बरंच काही मध्ये आपण बातमीचे वेगवेगळे पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सुरुवात करूयात. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा आज सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला. 3 महिन्यात ओबीसींना आरक्षण देईल, नाहीतर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून टीकांचं सत्र सुरू झालंय. फडणवीस इतके इरेला का पेटले? त्यांनी त्रागा करून घेऊ नये म्हणत सामनातून फडणवीसांना चिमटा काढण्यात आलाय. तर यावर प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. आम्ही देवेंद्र फडणवीस यांना अजिबात कोणत्याही प्रकारचा संन्यास घेऊ देणार नाही. त्यांनी अशा प्रकारची विरक्तीची भाषा किंवा संन्यास घेण्याची भाषा करणं हा महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय आहे, भारतीय जनता पक्षावर अन्याय आहे. एकतर आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या नेतृत्वाचा तुटवडा आहे. त्यात जर देवेंद्रजी सारखे होनहार नेते फकीर होण्याची भाषा करायला लागले किंवा संन्यास घ्यायची भाषा करायला लागले तर ते योग्य नाही. ते लढवय्ये आहेत, ते त्यांच्या विषयासाठी लढत राहतील. आणि हा जो काय ओबीसी आरक्षणाचा विषय आहे तो राज्य सरकार त्याच्यात लक्ष घालते आहे. फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावं, प्रश्न मार्गी लागेल आणि संन्यास वगैरे घ्यायची वेळ त्यांच्यावरती अजिबात येणार नाही. खरं म्हणजे त्यांच्या सहकार्याने त्यांचं मन वळवायला हवं. मी स्वतः त्यांना वाटल्यास भेटेन की संन्यास वगैरे घ्यायची भाषा करू नका, तुमचं राजकीय भविष्य फार उज्ज्वल आहे. मला वाटतं संजय राऊत साहेब यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी. कारण अलीकडच्या काळामध्ये संजय राऊत साहेब हे शिवसेनेची चिंता करण्यापेक्षा राष्ट्रवादीची चिंता जास्त करताना दिसत आहेत, ज्याच्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी आहे, अस्वस्थता आहे. तर मला वाटतं आजच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राऊत साहेबांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांची चिंता करण्यापेक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी, जेणेकरून शिवसैनिक त्यांना धन्यवाद देतील. व सामनातील अग्रलेखावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विखारी टीका केली. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांचे पंख भाजपने कापल्याचा जावई शोध आपण लावलाय. आणि असं असेल तर खडसेंनी भाजप पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले तर तिथे त्यांची पद न देता बोळवण केलेली दिसते. खडसेंच्या सन्मानाची चिंता असेल तर सिल्वर ओकवर आपली ताकद पणाला लावून, म्हणजे ताकद वापरून खडसेंचं चांगलं पुनर्वसन करावं. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या वाघालाही चिमटा काढलाय. महाविकास आघाडीच्या दगडाखाली वाघाचं शेपूट दबलंय म्हणून त्यांना बहुजन समाजाला न्याय द्यायचं तर सोडाच. शिवसेनेचं मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करता आलं नाही. उलट हिंदुत्व काँग्रेसच्या खुंटीला बांधून राम मंदिराच्या निर्माणात उणिवा शोधतायत असं चित्रा वाघ म्हणाले. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत भाजपच्या उपाध्यक्षा, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ. चित्रताई, नेमक्या या सगळ्याच्यातनं आपल्याला काय सुचवायचं आहे? चित्रा वाघ, आपल्याला माझा आवाज येतोय? बरं, चित्रा वाघ यांच्याशी आपण पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करू. आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विखारी टीका केली. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांचे पंख भाजपने कापल्याचा जावई शोध आपण लावला. पण असं असलं तरी खडसेंनी भाजप पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले तर तिथे त्यांची पद न देता बोळवण केलेली दिसते. खडसेंच्या सन्मानाची चिंता असेल तर सिल्वर ओकवर आपली ताकद वापरून खडसेंचं चांगलं पुनर्वसन करावं. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या वाघालाही चिमटा काढलाय. महाविकास आघाडीच्या दगडाखाली वाघाचं शेपूट दबलंय म्हणून त्यांना बहुजन समाजाला न्याय द्यायचं तर सोडाच. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचं नामकरण जे आहे ते संभाजीनगर त्यांना करता आलं नाही. उलट हिंदुत्व काँग्रेसच्या खुंटीला बांधून राम मंदिराच्या निर्माणात उणिवा शोधतायत असं चित्रा वाघ म्हणाल्या. आता अर्थात चित्रा वाघ यांच्या या टीकेवरती राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोटात काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण चित्रा वाघ यांची आणखीन एक विखारी टीका आपण बघतो. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काय म्हटलं हे पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया. त्यांनी असं म्हटलंय,
की सामनातील अग्रलेखावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विखारी टीका केली आहे। एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांचे पंख भाजपने कापल्याचा जावई शोध आपण लावलाय। आणि असं असलं तरी खडसेंनी भाजप पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले तर तिथे त्यांची पद न देता बोळवण केलेली दिसते। खडसेंच्या सन्मानाची चिंता असेल तर सिल्वर ओकवर आपली ताकद वापरून खडसेंचं चांगलं पुनर्वसन करावं इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या वाघालाही चिमटा काढला। महाविकास आघाडीच्या दगडाखाली वाघाचं शेपूट दबलंय म्हणून त्यांना बहुजन समाजाला न्याय द्यायचं तर सोडाच, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर असं त्यांना करता आलेलं नाहीये। उलट हिंदुत्व काँग्रेसच्या खुंटीला बांधून राम मंदिराच्या निर्माणात उणिवा शोधतायत असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। त्यांनी शिवसेनेवरती विखारी टीका केली आहे। यानंतरची बातमी अशी की नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आग्रही असतानाच आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी करणारं पत्र 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलं असल्याचं समोर आलं। तेव्हा अशोक चव्हाण खासदार होते आणि या पत्राविषयी त्यांना विचारलं असता अधिक बोलणं टाळलंय। तो निर्णय अजून झाला नाही, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्याबाबत निर्णय घेतील असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। ठीक आहे, मला वाटतं तो निर्णय अद्याप काही झालेला नाही आहे। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल त्याच्या बाबतीमध्ये। ठीक आहे, मला वाटतं तो निर्णय अद्याप काही झालेला नाही आहे। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल त्याच्या बाबतीमध्ये। याचबद्दल आपण बोलूयात। आमचे मुंबईचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत। प्रफुल्ल, जर 2018 मध्ये खासदार असताना अशोक चव्हाणांनी हे पत्र लिहिलं होतं देवेंद्र फडणवीसांना, तर आज ज्यावेळेस या विषयाला घेऊन भूमिपुत्र आंदोलन करतायत तर यावरती अशोक चव्हाण का बोलत नाहीये? एक सर्वात महत्त्वाची गोष्ट विशाल आपण पाहिली पाहिजे की अशोक चव्हाणांनी ज्यावेळी पत्र लिहिलं त्यांनी संदर्भ जो आहे तो कोणाच्या संदर्भात लिहिलं होतं हा देखील संदर्भ चेक करायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा ते खासदार आणि विरोधी पक्षात होते। आज जेव्हा अशोक चव्हाण हे सत्तेमध्ये आलेले आहेत आणि सत्तेमध्ये विशेषतः महाआघाडी सरकार जे आहे ते स्थापन झालेलं आहे, त्यामध्ये शिवसेना हा घटक पक्ष आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री देखील आहे। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर तेव्हा दिवा पाटील यांचं नाव देण्याचा विषय जो आहे तो विरोधी पक्षात असताना अशोक चव्हाणांनी हे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले। आज जेव्हा हा विषय समोर आला, आम्ही त्या दिवशी देखील जे आंदोलन झालं नवी मुंबईमध्ये तेव्हा देखील उपस्थित होतो, तेव्हा महाआघाडीचा कोणीही सदस्य जो आहे तो या आंदोलनामध्ये नव्हता। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी आता या राज्य सरकारनं त्या विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं निश्चित केलेलं आहे। त्यामुळे हा जेव्हा प्रश्न समोर येईल तेव्हा अनेक मतमतांतर जे आहे ते तेव्हा देखील उमटणार आहे। पण आता सध्या या प्रकरणामध्ये काहीही न बोलणं हेच अशोक चव्हाणांना उचित वाटते, कारण ते सत्तेत आहे। धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल। आता सत्तेत असल्या कारणाने अशोक चव्हाण या विषयाला घेऊन फारसं भाष्य करू इच्छित नाहीत, पण या विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव द्यावं याबद्दलचं पत्र 2018 मध्ये काँग्रेस म्हणजे खासदार असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं। पुढे पाहूयात, ओबीसी आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। आता महसूल मंत्री थोरातांनी याच विषयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। यापूर्वी फडणवीसांनी स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं। ते नेहमी बोलतात आणि फसवतात अशी टीका त्यांनी केली आहे। देवेंद्रजींचं म्हणणं तुम्ही फार गंभीरपणे घेतलं असं मला वाटतं। देवेंद्र फडणवीस असंही म्हटले होते एकदा, तर स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही। देवेंद्र फडणवीसांनी असंही धनगर समाजाला सांगितलं होतं की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू। माझ्या मते आता तसाच प्रकारचं आहे ते, म्हणजे जसं त्यांचं लग्न झालं व्यवस्थित झालं, आम्हाला आनंद आहे त्यामध्ये। धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या बैठकीत नाही 5 वर्ष सोडवलं नाही, दिशाभूलच करत गेले। सत्तेकरता बोलायचं, वारेमाप बोलायचं, वाटेल ते आश्वासनं द्यायचे आणि नंतर मात्र कृतीमध्ये ते करायचं नाही, हा अनुभव भारतीय जनता पक्षाचा आपल्याला आहेच आहे ना। मग तो वरच्या केंद्र सरकारमधल्या मोदीजी आणि त्यांचा असेल, नाही तर इथं राज्याचा असेल। माणसाला फसवणं, जनमानसाला फसवणं, समाजाला फसवणं, त्यातून सत्ता हासिल करणं हा उद्देश ठेवून अशी वक्तव्य ते करतात।
बाळासाहेब थोरात यांच्या या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी असं ट्विट केलं. त्यांनी असं म्हटलं की महसूल मंत्री पदाच्या रस्सी खेचामुळं काही लोक भ्रमिष्ठासारखे गांजा पिल्यासारखे बरळू लागले. मुळात माननीय देवेंद्रजी फडणवीसांचं लग्न विदर्भ यात्रेच्या 5 वर्षांअगोदरच झालंय, याचंही भान त्यांना राहिलेलं नाहीये. पुढली बातमी आहे. ठाण्यात 10 मिनिटांच्या अंतराने एका महिलेला लसीचे 3 डोस लसीचे 3 डोस दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील आनंद व्हॅक्सिन सेंटरवर ही घटना घडली आहे. याविषयी महिलेने स्थानिक नगरसेविकेशी संपर्क साधल्यानंतर नगरसेविकेने महानगरपालिकेच्या डॉक्टरांना याबाबत जाब विचारला. मात्र तरी देखील याबाबत ठाणे महानगरपालिकेने प्रकरण पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. आयुक्त विपिन शर्मा यांना या प्रकरणावर विचारलं असता त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. याचविषयी भाजपच्या शिष्टमंडळाने पालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. याबाबत आयुक्तांना भाजपने जाब विचारला असता त्यांनी बोलणं टाळलंय. भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे आणि नगरसेविका कविता पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. ठाणे महानगरपालिकेत एक असा प्रकार घडला आहे जो संपूर्ण देशात घडला नसेल. एकाच महिलेला 5-5 मिनिटाच्या अंतराने 3 वेळा लस दिली गेलेली आहे. हा सगळा प्रकार जो आहे तो भाजपच्या नगरसेवकांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन शर्मा जे आहेत यांच्या समोर उघडकीस आणलेला आहे. या महिलेला लस दिली गेलेली आहे. तिच्या कुटुंबियांशी संवाद कविता पाटील ह्या ज्या माझे नगरसेविका आहेत, माझी नगरसेविका त्यांनी साधला होता. तर नेमकं काय घडलं होतं, त्या महिलेने तुम्हाला काय सांगितलं? त्यांचा मला फोन आला की असं असं झालेलं आहे काल, म्हणजे 1 दिवस अगोदर, की असं असं त्यांना एका वेळेला 3 डोस दिले गेलेले आहेत. तर मी माझ्या याच्याप्रमाणे विचारलं की एकच इंजेक्शन 3 वेळा टोचलं आहे का? तर म्हटलं नाही, प्रत्येक वेळेस वॅक्सिनेशन वेगळं घेऊन तो इंजेक्शन डॅमेज करून पुन्हा दुसरं इंजेक्शन घेऊन त्यांनी ते दिलेलं आहे आणि ते त्यांनी मान्य पण केलेलं आहे त्यांच्या चुकी. ह्या प्रकार नेमकं म्हणायचं काय मग? नाही, हे त्यांची चुकीच आहे ना, कारण हे धोकादायकच आहे. आज तुम्ही आरोग्याशी, जनतेच्या आरोग्याशी खेळता. तुमचा स्टाफ आहे तो बरोबर आहे का? तुम्ही तो ह्याच्या पद्धतीने आणून थोडं सविस्तर सांगा. ती महिला कोण होती, त्यांचा तुम्हाला फोन आला, त्यांनी नेमकं काय काय सांगितलं आहे, कधीची घटना आहे ही? 2-3 दिवसापूर्वीची घटना आहे. म्हणजे मला वाटतं 25 तारखेची घटना आहे. आणि त्यांचा कॉल आला मला दुसऱ्या दिवशी 26 तारखेला की त्यांचं नाव आहे रुपाली साळी. तर त्या ब्रह्मांमध्येच राहतात आणि तरुण आहेत त्या तसं. तर आम्हाला आधी त्यांचा प्रश्न पडला. त्यांनी सांगितल्यावर आमचा एक पहिला प्रश्न आमच्यासमोर होता की त्यांचं आरोग्य तर धोक्यात नाही ना, म्हणून आम्ही TMCला कॉन्टॅक्ट केला आणि त्या डॉक्टरांना आम्ही बोलून घेतलं, त्यांची तपासणी केली. आणि लस दिली 3 वेळा, चुकून दिली गेली असेल किंवा काही असेल, पण त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची काळजी घेतली नाही. जेव्हा तुम्ही संपर्क केला तेव्हा डॉक्टर आले? हो, त्यांना माहीतच नव्हतं डॉक्टरांना. जेव्हा आम्ही डॉक्टरांशी संपर्क केला तेव्हा त्यांना आधी माहिती नव्हतं. मग ते बोलले आम्हाला आत्ताच कळालेलं आहे आणि नर्स लोकांनी त्यांच्याकडून हे चुकी झालेली आहे. त्यांनी कबूल केलं. कुठल्या डॉक्टरांशी आपण बोलला होता? मी डॉक्टर मुंद्रा म्हणून आहेत, त्यांच्याशी अतुल मुंद्रा म्हणून आहेत, त्यांच्याशी मी संभाषण साधलं. हे अतुल मुंद्रा कोण आहे? ठाणे महानगरपालिकेत खाजगी आहेत? ज्या केंद्रावर हे वॅक्सिनेशन झालं तिथले ते इन्चार्ज आहेत. अतुल मुंद्रा ज्यांच्याशी तुम्ही बोलला होतात, हे अतुल मुंद्रा ठाणे महानगरपालिकेचे डॉक्टर आहेत आणि ते त्या केंद्रावरचे इन्चार्ज आहेत? नक्कीच. हो हो. मग त्या महिलेची प्रकृती काय आता? एकदम खरंच चांगली प्रकृती आहे. कारण त्यांना डायबिटीज किंवा इतर आजार नसल्यामुळे आम्ही त्या डॉक्टरांवरच अवलंबून न राहता आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरना पण हे केलं सजेस्ट. मग ते पण स्वतः येऊन त्यांनी चेकअप केलं. त्यांनी गायनोकॉलॉजिस्ट TMCकडनं एक डॉक्टर मॅडम पाठवल्या. त्यांनी त्यांना पूर्ण चेकअप केलं की त्यांचं BP काय आहे किंवा बाकीच्या ज्या आहेत तर ते एकदम ओके आहेत. ही भारतातली पहिलीच घटना असेल का एकाच महिलेला 10 ते 15 मिनिटाच्या आतच 3 वेळा वॅक्सिनेशन केलं आहे. आणि ही महिला ब्रह्मांड येथील नंदनवन सोसायटीमध्ये राहते. आमच्या दोन्ही नगरसेविका भगिनी आहेत, मी आहे इथे. मला ही 25 तारखेला गुरुवारी 1:30 वाजता ही घटना घडली. त्याच्यानंतर मला ही 26ला ही माहिती मिळाल्यानंतर मी तिच्या मिस्टरांशी संपर्क साधला असता ते भेदरलेल्या अवस्थेत, ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत. ते ठाणे महापालिकेतले कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर कुणाचं तरी प्रेशर नक्कीच आहे आणि त्याच्या ह्या प्रेशरखाली ते स्वतः बोलू शकत नाहीत, मीडियाच्या समोर येऊ शकत नाही किंवा आयुक्तांपर्यंत येऊ शकत नाही. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तक्रार आयुक्तांपर्यंत पोहोचवा. आज त्या महिलेला आज काही झालेलं नाही, 48 तासात काही झालेलं नाही का 2-3 दिवसात, पण इन फ्युचर आज ICMR असो का WHO असो हे सांगतायत का 28 दिवसानंतर लस घ्या.
नंतर 42 दिवसानंतर घ्या, आता सांगता 84 दिवसानंतर घ्या, आणि तुम्ही जर 10 मिनिटांमध्ये 3 लस देतायत तर हे उद्या त्या महिलेच्या आरोग्याला किती धोकादायक आहे हे कोण ठरवणार? हे काय डॉक्टर बुलढाणा ठरवणार? जे महिलेचे पती आहेत त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांचं म्हणणं आहे की मी ठाणे महानगरपालिकेचा कर्मचारी आहे, मला प्रसारमाध्यमामध्ये हा प्रकार द्यायचा नाही आहे, याच्यामुळे माझा नोकरीला धोका असेल आणि मला मानसिक शारीरिक त्रास होईल असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. म्हणून अशा लोकांच्या जनतेशी जीवाशी असं खेळायचं का? आज तो सरकारी अधिकारी कर्मचारी आमच्या महानगरपालिका कर्मचारी त्यांनी कुठे वाचा फोडायची नाही का? उद्या त्या महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला ते प्रशासन जबाबदार राहणार आहे का याला? ठाणे महानगरपालिकेमध्ये बोगस आय कार्ड देऊन 2 अभिनेत्रींना लस दिली, तो पण प्रकार मी बाहेर काढला, उघडकीस काढला. त्याच्यावर एक समिती, केळकर समिती नेमण्यात आली. ती समितीचा अहवाल केराच्या टोपलीत टाकला. आता मनीष जोशी म्हणून आहेत आमचे उपायुक्त, त्यांची समिती नेमलेली आहे, त्याचा अहवाल कधी? मी हे अहवाल आणि समित्यावर समित्या हे अहवाल बाहेर येणार नाहीत. हे भ्रष्टाचाराचे प्रकार जे आज आता कोविडच्या काळात झालेले ती असे दडपले जाणार आहेत. त्यामुळं प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या हातात हात घालून काही साटलोटा आहे का याच्यामागे नक्कीच त्याचा वास येतोय. तर समित्या स्थापन करायच्या आणि अधिकाऱ्यांना ठेकेदारांना अभय द्यायचं इतकंच काम ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त करतात का हा प्रश्न या सगळ्या विषयावरून उपस्थित होतो. यामुळे या तरी प्रकरणामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन शर्मा गंभीर होतील का आणि कारवाई करतील का हाच मुख्य मुद्दा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. घडलेल्या या सगळ्या प्रकाराबद्दल ठाणे महापालिकेने काय म्हटलंय बघणार आहोत. ब्रेक नंतर घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बातमी आणि बरंच काही मध्ये पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. ब्रेकपूर्वी आपण बघितलं की ठाण्यामध्ये एका लसीकरण केंद्रावर साळी आडनाव असणाऱ्या एका महिलेला एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळेस लसींचा डोस देण्यात आला आणि ही सर्वस्वी चूक आहे त्या आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्याची. याबद्दल ठाणे महापालिकेच्या वतीने महापौर असतील, डॉक्टर्स असतील, त्यांनी काय त्यांची बाजू मांडली, काय उत्तर दिलंय पाहूयात. पहिला प्रकार जो झाला तो जर प्रशासनाच्या जर कानावर कोणी घातला असेल तर महापौर नरेश मस्केंनी घातलेला आहे. तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारू शकता. आयुक्तांच्या कानावर सुद्धा मी घातलेला आहे. त्या व्यक्तीचे जी महिला आहे तिच्या मिस्टरांशी सुद्धा मी स्वतः बोललेलो आहे. त्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा यामध्ये प्रयत्न होणार नाही आहे. आणि जे डॉक्टर त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे त्या लसीकरण सेंटरची त्यांना सुद्धा मी खडसवलेलं आहे. त्याचा पुरावा त्या विभागातील नगरसेविका या सुद्धा आहेत, त्यांच्या समक्ष मी त्यांना झापलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी याच्यामध्ये जर चुकीचा प्रकार असेल ना आमचे अधिकारी त्यांना पाठीशी घालणार आहेत ना आमचं सत्ताधारी म्हणून आम्ही पाठीशी घालणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर आहेत खुशबू मॅडम. मॅडम, एका महिलेला आनंदनगर वॅक्सिन सेंटरमध्ये 3 डोस दिले गेलेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. महिलेची तक्रार देखील आहे. आपण त्या महिलेला प्रत्यक्ष भेटलात, काय नेमका प्रकार आहे? आपण कुणालाही आपल्याकडे लसीकरण जो आहे आनंदनगर आरोग्य केंद्राला मागील 6 महिन्यापासून आपल्याकडे लसीकरण सुरू आहे व अशा प्रकारचं कोणतेही प्रकार आनंदनगर आरोग्य केंद्राला घडलेला नाही आहे. त्या ज्या सिस्टर आहेत आमच्या त्या सिनियर सिस्टर आहेत, मागील 6 महिने ते करत आहेत. महिलेला मी भेट दिलेली आहे. महिला एकदम स्टेबल असून तिला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नव्हता. लसीकरण गेल्यावरती कोणालाही जो माइल्ड डोकंदुखी वगैरे असेल तसं तिलांना होतं. आपण त्यांना शनिवारी भेट दिलेली. परत आपल्याकडच्या एक सिनियर डॉक्टरांनी सुद्धा भेट दिलेली आहे, गायनेकोलॉजिस्ट यांनी. परत आम्ही त्यांना काल पण चौकशी केली, काल पोलिओ होता तेव्हा, आणि आज पण आम्ही महिलेला चौकशी केली आणि त्यांच्याकडून एवढंच उत्तर मिळालेलं आहे की असा प्रकारचा कोणताही प्रकार झालेला नाही आहे आणि आता आम्हाला ही गोष्ट वाढवायची नाही आहे म्हणून. मॅडम, गोष्ट वाढवायची हा प्रकार वेगळा आहे. मुद्दा आहे की त्या महिलेच्या परिवारातले सदस्य जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो. महिलेने स्पष्टपणे सांगितलं आहे की 3 वेळा त्यांना लस देण्यात आली. त्यांनी तिथे विचारलं देखील, तेव्हा थोड्या काही तांत्रिक अडचणी होत्या सांगण्यात आलं. घरी गेल्यावर महिलेच्या दंडावरती रॅशेस आले, रक्त देखील आलं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही स्वतः जाऊन त्यांना ऑब्झर्व करून आला. सुदैवानं त्या महिलेला काही झालेलं नाही आहे. पण हा प्रकार गंभीर नाही आहे का? प्रकार झालेलाच नाही आहे म्हणून गंभीर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही ठामपणे सांगता हा प्रकार घडलेला नाही आहे. आणि रॅशेस जो आहे तो लोकल रिॲक्शन वॅक्सिनला हा येणं फार म्हणजे ॲडवर्स इफेक्ट आफ्टर इम्युनायझेशनमध्ये AFI होणं, माइल्ड AFI होणं हे कॉमन गोष्ट आहे. म्हणजे असं नाही आहे की ते, आणि
जो आपण आरोप करतोय तो आहे आणि आमची परत आपण एक चौकशी करतोय, परंतु आपली जी प्रिलिमिनरी चौकशी आहे, जी ऑलरेडी प्रारंभिक चौकशी झालेली आहे, त्याच्यामध्ये असल्या प्रकारचा कोणताही प्रकार घडलेला नाही आहे असं स्पष्टपणे ठामपणे मी मांडू शकतो. त्या महिलेला तुम्ही भेटलात, महिलेशी तुम्ही बोललात, त्या महिलेने तुम्हाला काय सांगितलं? त्या जेव्हा महिलेला आम्ही भेटलो तर त्यांचं असं होतं की मला आता त्यांना असं नाही सांगितलं की लस दिलेली आहे, तर कधी जेव्हा आपण इंजेक्शन देतो तो कधी ब्लड वगैरे निघालं तर आपल्याला आपण फक्त प्रिक करतो. त्याचा अर्थ हा नाही आहे की त्यांना इंजेक्शन दिला गेलं आहे. आपण मॅडम पण ट्रिक केलं एक सिस्टरांशी भेट झालेली आहे. परत इंजेक्शन 3 वेळा त्यांचा कोणताही प्रकार घडलेला नाही आहे. मॅडम तुम्ही अगदी जबाबदारीने बोलताय, पण मुद्दा हा आहे की ट्रिक केलं म्हणजे इंजेक्शन टोचलं, हे माणसाला एवढं तरी जाणवतं की इंजेक्शन टोचलेलं आहे. जर त्या महिलेने 3 वेळा इंजेक्शन दिलं आहे, त्या महिलेचं म्हणणं आहे की मला 3 वेळा वॅक्सिनेशन दिलं नसेल दिलं तर दिलं मी असं का बोलावं, हा त्या महिलेचा सगळ्यात पहिला प्रश्न होता. आणि प्रश्न हाच आहे की जर आपण एखाद्याला एकदा ते बसलेले आहेत आणि ते एकदा 2दा 3दा असं कसं शक्य आहे की म्हणजे कोण असं? खुशबू मॅडम आहेत, या आरोग्य विभागाच्या अधिकारी आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, त्यांनी त्यांचा दावा केलेला आहे की अशा पद्धतीने कुठेच 3 वॅक्सिन त्या महिलेला दिले गेलेले नाही आहेत. एकतर ती महिला खोटं बोलते असं या डॉक्टरांच्या बोलण्यावरून स्पष्ट होतं, किंवा हे सगळं प्रकरण जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न या अधिकारी करत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जर असं नसेल तर मग या डॉक्टर वारंवार त्या महिलेच्या संपर्कात का आहेत, त्या महिलेला डॉक्टरांच्या देखरेखीखाली का ठेवण्यात आलेलं आहे, जर त्या महिलेला 3 वॅक्सिन दिल्याच गेलेल्या नाही आहेत, मग हा प्रकार नेमका काय आहे, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणात काहीतरी लपवत आहे हे यावरून स्पष्ट होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कोंडेकर, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आणि या सगळ्या प्रकरणानंतर न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहे. आमचा सवाल आहे की लस देताना म्हणजे महिलेला त्रास झाल्यास कोण जबाबदार? म्हणजे 3 वेळेस या महिलेचं लसीकरण करण्यात आलंय, डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करणार का? घडलेल्या प्रकाराला पाठीशी का घातलं जातंय? महिलेने 3 वेळा लस का टोचून घेतली? आणि याचबद्दल आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे. माफ करा अजित, नेमकं आपण बघतोय की डॉक्टर जे आहेत त्यांनी बोलता बोलता एक वाक्य वापरलं की आम्ही त्या महिलेच्या संपर्कात आहोत, तिच्या घरच्यांशी आम्ही बोललेलो आहे, आम्हाला हे फार प्रकरण वाढवायचं नाही. म्हणजेच काहीतरी फार मोठं घडलंय म्हणून ते अशा बोलतायत का? विशाल, या अधिकारी जे आहेत किंवा ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक, पूर्ण प्रशासन जे आहे ते तोंडावर पडलेलं आहे. हे जे जी महिला आहे तिला 3 वेळा लस टोचलेली आहे, तिचा पती जो आहे तो प्रसारमाध्यमांच्या सकाळपासून बोलत होता पण कॅमेऱ्यासमोर यायला तयार नव्हता. पण आता कॅमेऱ्यासमोर आलेला आहे आणि त्याने स्पष्ट केलेलं आहे की माझ्या पत्नीला 3 वेळा लस टोचलेली आहे. आणि त्या महिलेचा फोटो देखील आता समोर आलेला आहे की तिच्या दंडावरती 2 बाय 2 सेंटीमीटरच्या परिघामध्ये 3 वेळा लस टोचलेली आणि ते दाणं होतं किंवा लस टोचल्यानंतर जे वर त्या टाईपने ते सगळं तिचा हात जो आहे तो सुद्धीला दिसतोय. तर याच अनुषंगे आता नेमकं जर जे अधिकारी आहेत खुशबू टावरी म्हणून, त्यांनी हा लपवण्याचा प्रयत्न का केला हा सर्वात महत्वाचा प्रश्न. पण अजित, 3 वेळा लस टोचला गेली म्हणजे नेमकं काय झालं? त्या महिलेचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला ती जेव्हा गेली तेव्हा तिला सांगितलं गेलं की इथे बसा, इथे लस टोचतोय, इथे तुम्हाला लस देण्यात येईल. ती महिला तशी बसून राहिली, तिला पहिली लस दिली, त्यानंतर पुन्हा 5व्या मिनिटाने तिला दुसरी लस दिली गेली आणि ती तरी तिथे बसून राहिली, मोबाईलवर बोलत होती. आणि त्या नर्स जी आहे, ज्या नर्सने हिला लस दिलेली आहे त्या नर्सने बोलता बोलता तिला तिसरी लस पण दिली. आता मुळात मुद्दा हा आहे की आणि हे जे मी सांगतो हे तिच्या पती जे आहेत त्या पतींनी स्पष्ट केलेलं आहे. वैभव साळवी त्यांचं नाव आहे. त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की नेमकं आतमध्ये काय घडलं. हा सगळा प्रकार घडल्यानंतर ते बाहेर आल्या, ती महिला बाहेर आली. तिने तिच्या पतीला विचारलं की नेमकं किती वेळा लस दिली जाते, पहिला डोस किती वेळा दिला जातो. तर त्याने सांगितलं की पहिला डोस आहे फक्त एकदाच दिला जातो. तर ती म्हटली मला 3 वेळा लस दिलेली आहे. हे पतीला जेव्हा लक्षात आलं तेव्हा पतीने तिकडे जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ओढवाओढवीची उत्तरं दिली. एवढंच नाही तर आणखीन काही डॉक्टर आहेत, स्थानिक काही नगरसेवक आहेत ज्यांनी देखील या प्रकरणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी देखील त्यांनी हेच सांगितलं त्याचं काही घडलेलं नाहीये. आणि एका अधिकाऱ्याला असं एक महिला डॉक्टर अधिकारी आहे, तिचं तर म्हणणं थेट असं आहे की वॅक्सिन देताना ती महिला झोपली होती का, म्हणजे त्या महिलेवरच पूर्णपणे जो दोषारोप आहे तो करण्यात येतोय.
खुशबू तावरे नावाचे अधिकारी जे आहेत एकीकडे सांगते की असं काही घडलं नाहीये, आमच्या नर्सवर पूर्ण विश्वास आहे. मग त्या महिलेला ऑब्झर्वेशन खाली का ठेवण्यात आलं, त्या महिलेची विचारपूस का केली गेली, तिच्या सगळ्या टेस्ट का केल्या. बरोबर. यावरून असं लक्षात येतंय की जे घडलं ते आरोग्य विभागाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं गंभीर प्रकरण घडलेलं आहे. याच विषयी या महिलेचे पती जे आहेत वैभव साळवी, त्यांची प्रतिक्रिया आली, पाहूया. आनंदनगर हेल्थ केअर सेंटरचे ते घेऊन गेलो असतं. तिला बसून राहिली ती. तिला असं वाटलं की वॅक्सिनचे 3 डोस देतात असे, 1 घेऊन 2 घेऊन असे. ती बसून राहिली. तिला कोणी सांगितलं नाही की बाबा 1 डोस झालेला आहे तुझा, तू उठ करू, म्हणून ती तिकडे बसून राहिली. त्याच्याकडनं 5-5 मिनिटाच्या अंतरावर मिनिटात तिने 3 डोस दिले. म्हणजे असा प्रकार घडला. मी मिसेस बाहेर आली तर मला विचारणा केली की बाबा कोविडचे किती लस देतात. मी बोललो 1च देतात. तर बोलताना आम्हाला 3 पाठवलं. तुला होऊच नाही शकत, असं होऊच नाही शकत. यानंतर बातमी आणि बरंच काय मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकल.